नमस्कार मित्रांनो, संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक खूप छान आणि नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तो तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते। तर बघा, तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुमच्याकडे कुठलाही रोजगार उपलब्ध नसेल आणि तुम्हाला खरोखर काहीतरी करण्याची तळतळ वाटत असेल, कळकळ वाटत असेल, त्याच्यासाठी एक उपाय आहे की आपण घर बसल्याही काही ना काही करू शकतो, घर बसल्याही आपण कमवू शकतो अगदी सहज सोप्या पद्धतीने। पण ते आपल्याला कुठेतरी कळत नसतं आणि मार्गदर्शन करणारे जे प्रॉपर असतात ते आपल्याला मिळत नसतात। मग त्याच्यासाठी आपण नेहमी जे काही सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती नेहमी सर्च मारत राहावं आणि जास्तीत जास्त आपल्याला कसा फायदा होईल आणि आपण खरोखर घर बसल्या कमवू का, ऑनलाईनच्या माध्यमातून कमवू का, किंवा आपण जे काय आपल्या बिझनेसचं जे काही प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमधून आपल्याला नक्की काय काय फायदा होईल, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मी मांडलेल्या आहे, मेन्शन केलेल्या आहेत। तर तुम्ही जर माझ्या ज्या सोशल मीडियाच्या मार्केटिंग कोर्समध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल, तुम्हाला जर जास्तीत जास्त बिझनेस वाढवायचा असेल आणि चांगले क्वालिटीचे ग्राहक उपलब्ध करून घ्यायचे असेल, तर तुम्ही नक्की हा माझ्याकडचा सोशल मीडियाचा कोर्स हा जॉईनिंग करा। त्याच्यामध्ये बघा, ग्राफिक डिझायनिंग शिकवलं जातं, कंटेंट डिझायनिंग शिकवलं जातं। आता बघा, मी ग्राफिकवरती आणि कंटेंटवरती थोडक्यात बोलते। तर ग्राफिक आपल्याला कसं पाहिजे, एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे। त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, एकदम म्हणजे जो शायनिंगपणा आहे ना, शायनिंगपणा वाटला पाहिजे आणि जो कंटेंट आहे ना, कंटेंट हा लोकांना समजला पाहिजे। जर आता तुम्ही ऑफर देताय तर त्या ऑफरमधून लोकांना काय फायदा होतो, जर तुम्ही मार्केटिंग त्यांचं करत असाल आणि त्यांना खरोखर बिझनेस रिलेटेड त्यांना लोक आपल्याला घेऊन यायचे असेल, तर त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपली जी माइंड आहे तो कुठे लावला पाहिजे आणि खरोखर आपल्याला कुठून जास्तीत जास्त फायदा होईल, तर याचाही विचार आपण केला पाहिजे। असं नाही की चला बाबा मी उचललं आणि घेतलं आणि त्याचा बिझनेस केला आणि माझं नुकसान झालं। असे कित्येक उदाहरणं आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे। आजही तुम्हाला तेच सांगत आहे की आपण कुठेतरी जी गोष्ट आपण करणार आहोत ती विचार करूनच केली पाहिजे। तर अशाच पद्धतीने आपल्याला जर कंटेंटही आपण चांगलाच टाकला पाहिजे, त्या कंटेंटमध्ये कुठेतरी रुबाबदारपणा असला पाहिजे, तो पटकन समजणारा असला पाहिजे आणि ज्याला समजला तो पटकन आपल्याकडे आलाही पाहिजे। तर अशाच पद्धतीने जर आपल्याला मार्केटिंग करायचं म्हटलं तर आपण करू शकतो। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, जर रील्सचा विषय झाला तर तुम्ही रील्स अगदी चांगल्या क्वालिटीची बनवू शकता। अतिशय सुंदर पद्धतीने ते रील्स बनवून तुम्ही अपलोड करू शकता। खूप सोपं आहे, फक्त थोडंसं मार्गदर्शनची आणि थोडीशी शिकण्याची त्याच्यासाठी गरज असते। जर आपण थोडंसं त्याच्यावरती डोकं लावलं तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपल्याला ग्राहक वर्गही चांगला मिळतो। मग तो इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब तिन्ही ठिकाणी ती रील्स तुम्ही एक साईजची यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये खरोखर आपला जो मोबाईलचा नंबर आहे बिझनेससाठी तुम्ही ॲड करू शकता आणि आपल्याला त्याच्यामधून चांगला प्रतिसाद आणि प्रॉफिट मिळलंच पाहिजे। याच्यासाठी आपणही विचार केला पाहिजे। जर सपोज आता आपल्याकडे कस्टमर आले आणि आपल्याला त्यांना आपले डिटेल्सही देता नाही आले, आपल्याला साधं बोलताही नाही आलं, तर मग ते कसे आपल्याकडे ग्रो होतील सांगा बरं? नाहीच होणार ना, आपल्याकडे कन्वर्टच नाही होणार ते। मग कन्वर्ट नाही झाले तर आपला बिझनेस कसा वाढणार? त्याच्यासाठी आपल्याला ग्राहक वर्ग हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बोलत असतो ना, ज्यावेळेस त्यांच्याशी डिस्कस करत असतो ना, तर त्यावेळेस आपण फक्त असं नाही की ते विचारते आपण हूं आणि हां आणि नाही असं कधीच म्हणायचं नाही, कारण समोरच्याला किती प्रोफेशनल आहे तो दाखवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करायचा। भले आपल्याला नाही येत काही हरकत नाही, पण हा म्हणायला काहीच हरकत नाही। तर आपण जर तुम्हाला खोटंच बोलायचं आहे आणि खोटंच सांगायचं आहे तर ते जरी कुठेतरी थांबवा, ते तर आपल्याला पटतच नाही। खोटं आणि ते काय आहे ते आपल्याला खरं बोलूनच बिझनेस करायचा आहे। जर आपण खरं बोलून आपण बिझनेस करत असेल तर आपल्याला नक्की प्रॉफिट मिळतं त्याच्यामध्ये, आणि जर आपण खोटं बोलूनच असा टाईमपास करत असेल तर मग आपलाही तो आयुष्याचा टाईमपासच होत असतो। मग तो टाईमपास कुठेतरी थांबला पाहिजे, आपल्याला कुठेतरी चांगले ग्राहक मिळाले पाहिजे आणि त्याच्यामधून आपला बिझनेसही झाला पाहिजे। मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, जे ग्राफिक चांगलं पाहिजे, कंटेंट A1 क्वालिटीचा पाहिजे, रुबाबदारपणा असला पाहिजे, अगदी मराठमोळा मिशीवर ताव टाकणारा, तर असंच आपला कंटेंट पाहिजे।
दुसरी गोष्ट अशी की आपली रील्स पण तशीच रुबाबदार पाहिजे, जेणेकरून कोणी बघेल ते पटकन हो बोललं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की जे काय आपण इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करतो, मग ते आपण कुठे व्हिडिओ अपलोड करतो, व्हिडिओ इंस्टाला करतो, यूट्यूबला करतो की फेसबुकच्या जे फ्री ग्रुप आहे, फेसबुकला भरपूर फ्री पोस्ट आहेत, फ्री ग्रुप आहेत, तर त्या ग्रुपला आपण कुठे कुठे पोस्ट करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कुठेतरी फायदा होईल. तर हे आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आता डिजिटल मार्केटिंग ही एक काळाची गरज झाली. पहिलं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं, पण आता स्वतःचं मार्केटिंग करून करून किंवा मग दुसऱ्यांचंही काही कोण कसं करतं, कोण काय मार्केटिंग करतं याच्याकडेही लक्ष देऊन ते कुठेतरी लोक आता आपले बऱ्यापैकी समजलेले आहेत आणि शिकलेले आहेत आणि त्यांना जवळपास डिजिटल मार्केटिंग कळायलाही लागलेलं आहे. पण अजून 2 वर्षाच्या नंतर याच्यापेक्षा अजूनही लोकांना कळलं पाहिजे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही जर डिजिटलकडे लक्ष दिलं आणि डिजिटल मार्केटिंग केलं तर नक्कीच आपल्याला तो 100% फायदा होतच होतो, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगत असते, जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल आणि तुम्हाला खरोखर माझ्याकडून शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझा नंबर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर नक्की मला त्या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला रिटर्न कॉल केला जाईल मित्रांनो. तर अशाच प्रकारे आपण ह्या नवीन नवीन जे काही बिझनेस रिलेटेड आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला प्रत्येक दिवशी काही ना काही वेगळं शिकवण्याचा प्रयत्न, की माझे जेवढे मी ग्राफिक शिकवले आहेत त्याच्यावरती नक्की प्रॅक्टिस करा आणि आपल्याला कुठेतरी सक्सेस करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अधिक वेळ तुमचा न घेता आता मी इथं स्टॉप करते. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका, कारण आपले जे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलेही पाहिजे आणि त्यांना जे काही बिझनेसची माहिती पाहिजे असेल तर ती आपल्याकडून सांगितली जाईल. चला मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.